त्यांची केल्या पावे सेवा, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव विठला विठला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यं, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणं रहितं सद्गुरुं तं नमामि। विठल विठल पते, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव, अनंत गुण अनंत कला अनंत कृपानिधान भक्त वत्सल करुणा वरुणालय, अकारण कृपा कारण रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार आनंद कंद श्री पांडुरंग परमात्मा, अंबा भगवती जगदंबा ऐश्वर्यवती आईसाहेब आनंद कंद रुक्मिणी माता, ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराजासी संत ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी वैराग्य शिरोमणी जगत वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदि करुण सकळ संत चैतन्य। विठल विठल चरणी नतमस्तक होऊन सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा चार चरणांचा जवळजवळ सर्वांच्या पत्रिकेतला हा परिचयाचा, या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज अत्यंत पवित्र आणि अत्यंत शुद्ध अशा ज्ञानी भगवत भक्ताचं लक्षणात्मक वर्णन करतात। विठल असतो द्वितीय वर्षात पदार्पण करणाऱ्या या आखरीच भूमंडळी, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत पवित्र आणि अत्यंत शुद्ध अशा ज्ञानी भगवत भक्ताचं लक्षणात्मक वर्णन करतात। विठल विठल वर्णन हे लक्षणात्मक आहे, ठीक आहे। एखादी वस्तू सिद्ध करण्याकरता या अभंगामध्ये जर आपण सूक्ष्मचिंतन पाहिलं तर या अभंगामध्ये फक्त आणि फक्त लक्षणं दिसतात, ठीक आहे। ही लक्षणं कोणाची ते लक्ष त्याचं नामनिर्देश या अभंगामध्ये केलेला नाहीये। या अभंगामध्ये तो नामनिर्देश नाहीये। संत साधू मंत संत
नाही का, जिज्ञासू, मुमुक्षू असा कोणताही शब्द या अभंगामध्ये नाही. म्हणजे फक्त लक्षणं सांगितलेली आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी लक्षणं कोणाचे आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. विठ्ठल शास्त्र सांगतं लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. एखादी वस्तू सिद्ध करण्याकरता त्या ठिकाणी लक्षणं सांगितली जातात, नाही का. शाळेमध्ये काय झालं एकदा, परंतु ती लक्षणं सांगत असताना त्या ठिकाणी ती लक्षणं अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव या दोषांनी रहित असावी लागतात. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये अनेक लक्षणं सांगितली. पवित्र हे लक्षण आहे, सोवळी, एक हेही लक्षण आहे. पवित्र, सोवळी, एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव, ज्यांना फक्त देवच आवडतो आणि अखंडित प्रेमभावाने ज्यांना देव आवडतो, अशी सर्व लक्षणं तीच भाग्यवंते. या जगाच्या पाठीवर तीच भाग्यवान आहेत, तीच भाग्यवंत आहेत आणि पारमार्थिक महाधनाने ती धनवान आहेत. आणि अशांची आपण जर सेवा केली तर ती सेवा देवापर्यंत पोहोचते. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं होतं की या ठिकाणी लक्षणं सांगत असताना त्या ठिकाणी अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव या दोषांनी ती लक्षणं रहित असावी लागतात. एकदा काय झालं, शाळेमध्ये बाई लहान मुलांना शिकवत असतात आणि त्या ठिकाणी शिकवतात काय, तर एका गायीचं वर्णन सांगतात की गायीला बघा 4 पाय असतात मुलांनो, गायीला 2 शिंग असतात, गायीला एक शेपटी असते वगैरे वगैरे, गाय काळ्या रंगाची असते, गाय पांढऱ्या रंगाची असते. असं त्या लहान मुलांनी ऐकलं आणि एक लहान मूल घरी आलं, ते अंगणात खेळत होतं, आई बाजूला होती आणि तेव्हा म्हैस चालली होती. तेव्हा त्यानं पाहिलं, अरे 4 पाय आहेत, 2 शिंग आहेत, एक शेपटी आहे. तो ओरडला, आई आई गाय चालली. गाय, आता ती गाय होती का? मला हे सांगायचंय की बाईंनी गायीचं लक्षण केलं, पण त्या ठिकाणी ते गायीचं लक्षण अतिव्याप्त झालं, ते इतरा ठिकाणी दिसलं गेलं. म्हणजे हे लक्षण करत असताना ते अव्याप्त नको, ते अतिव्याप्त नको, ते असंभव नको. विठ्ठल लक्षणात्मक वर्णन आहे. या ठिकाणी या लक्षणांवरून जाणायची ही लक्षणं कुणाची आहेत बरं का. आणि या ठिकाणी हे लक्षणात्मक वर्णन आहे. वर्णन करत असताना या ठिकाणी शास्त्र सांगतं की वर्ण्य, वर्णक आणि वर्णन ही त्रिपुटी अत्यंत महत्वाची आहे. वर्ण्य, वर्णक आणि वर्णन ही त्रिपुटी शास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची आहे. या ठिकाणी वर्णन करते कोण, कुणाचं वर्णन करतात आणि काय वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा की वर्णन करते तुकोबराय, स्वतः तुकोबराय ब्रह्मस्वरूप तुकिता तुलनेसे. हरी थोडा जाईल माझा बरं. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही स्वरात नाही ना, आम्ही स्वरात. विठ्ठल विठ्ठल. आणि काय की लक्षण करत असताना, त्या ठिकाणी वर्णन करत असताना, लक्षणांचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी वर्णन करता कोण, ज्या अर्थी अभंग तुकोबरायांचा याचा अर्थ वर्णन करते तुकोबराय. आणि ज्यांचं वर्णन करतात नाही का, कधी कधी काय होतं, वर्णन करते कनिष्ठ असतात आणि केलेलं वर्णन हेही कनिष्ठ असतं. कधी कधी वर्णन करते श्रेष्ठ असतात पण केलेलं वर्णन हे कनिष्ठ असतं. मग त्या ठिकाणी पण या अभंगामध्ये मात्र या ठिकाणी वर्णन करतेही श्रेष्ठ आणि ज्यांचं वर्णन केलंय तेही श्रेष्ठतम. विठ्ठल विठ्ठल. वर्णन हे 2 प्रकारचं असतं. एक भावनानिष्ठ वर्णन असतं आणि एक वस्तुनिष्ठ वर्णन असतं. जे वर्णविषयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी वस्तुस्थितीच्या अभावात केलेलं वर्णन ते भावनानिष्ठ वर्णन, आणि वर्णविषयाच्या ठिकाणी वस्तुस्थितीसह केलेलं वर्णन ते वस्तुनिष्ठ वर्णन. आता अजून सोपं सांगतो, जे भावनेनं केलेलं वर्णन ते भावनानिष्ठ. विठ्ठल विठ्ठल. आणि वस्तुस्थितीनं केलेलं वर्णन, सत्यतेनं केलेलं वर्णन ते वस्तुनिष्ठ वर्णन. अगदी सोप्या पद्धतीने पहा, एखाद्या सासूबाईनं आपल्या जावयाचं वर्णन करावं, जावयाला पगार असावा 20,000 पण तिने सांगावं 50,000. विठ्ठल भावनेनं केलेलं वर्णन आहे. शास्त्र सांगतं उष्ट्राणाम विवाहेषु गीतम गायंती गर्दभा, नाही का, परस्परा प्रशंसती अहो रूप महोध्वनी. शास्त्र सांगतं की या ठिकाणी वर्णन करते कनिष्ठ आणि ज्याचं वर्णन केलंय तेही कनिष्ठ. उष्ट्राणाम विवाहेषु, उंटाचं
लग्न असतं, उंट राजाचं लग्न असतं. मंगलगीत गायला ब्राह्मण सापडत नाही आणि रस्त्यावरून गाढव जात असतो. आणि मग काय करा, कोणी भेटत नाही म्हणून गाढवाला आमंत्रण केलं. कशाला? मंगलगीताचं गायन करायला. उष्ट्राणाम विवाहेषु गीतम गायंती गर्धवा, गर्ध म्हणजे गाढव. आणि अशा प्रकारे गाढवाला त्या ठिकाणी त्या लग्नाच्या मंगलगीतांचं गायन करायला बोलावलं. आता त्या गाढवानी कोणत्या पट्टीत की कोणत्या पेटीत गायलं असेल त्याच्या आवाजावरून तुम्ही कल्पना करा. आणि मग त्या ठिकाणी त्यानं ते मंगलगीताचं गायन केलं. पण त्या ठिकाणी ते ऐकल्यानंतर उंट राजानं त्याचं भरभरून कौतुक केलं. आता गाढवाच्या आवाजाचं कौतुक करण्यासारखं आहे का? मला सांगायचंय की वर्णन करते या ठिकाणी कनिष्ठ आणि ज्याचं वर्णन केलं तोही कनिष्ठ. विठ्ठल बिभीषणाचं वर्णन केलं, पण संत नामदेवाला सांगतात देवा तू जरी त्याचं वर्णन केलं तरी ते भावनेनं केलेलं वर्णन आहे, ते भावनानिष्ठ वर्णन आहे. म्हणसे बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा, जाऊन रामासे भेटला, जाऊन रामासे भेटला, परी राम रूप नाही झाला. त्या ठिकाणी नामदेवाला सांगतात जरी देवा तू जरी वर्णन बिभीषणाचं केलं, तू जरी त्याला शहाणा म्हटलं असलं तरी आमच्या दृष्टीनं तो महामूर्ख आहे. का? अरे रामाची भेट झाली पण त्याला रामरूप होता नाही आलं. विठ्ठल अशा प्रकारे या ठिकाणी मग हे लक्षणात्मक वर्णन केलं. हे नक्की कुणाचं केलं? या जगतामध्ये 3 प्रकारचे वर्ग सांगितले गेले. प्रस्तावना जास्त मी हत्तीच्या शेपटासारखी लांबवणार नाही, लवकरच अभंगात प्रवेश करणार आहे. विठ्ठल या ठिकाणी मग ही लक्षणं जर त्या अभंगामध्ये कोणाचा नामनिर्देश नाहीये, मग या ठिकाणी मग या अभंगामध्ये ही लक्षणं सांगितली कोणाची? आणि या जगाच्या पाठीवर शास्त्रकारांनी 3 मूकार सांगितले. एक मूर्ख, एक मुमुक्षु आणि एक मुक्त. विठ्ठल विठ्ठल दोघांना बसवलं, एक पामर आणि एक विषयी. पामर विषयी त्या ठिकाणी मुमुक्षु, त्याला जिज्ञासू असं म्हणतात, त्याला साधक असं म्हणतात. आणि एक जीवनमुक्त, आयुष्य निघून जातं पण काहीच कळत नाही, त्याला पामर असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल इथे आल्यानंतर कार्य शोधतो त्याला मुमुक्षु असं म्हणतात. आणि आधी कार्य डोळ्यापुढे ठेवतो नंतर अवतार धारण करतो त्याला मुक्त असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मनुष्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी सहजासहजी कळत नाहीत, कारण त्याच्याकडे 3 प्रकारचं अज्ञान आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी सहजासहजी कळत नाहीत. एक धर्म, ब्रह्म आणि संत. धर्म, ब्रह्म आणि संत या 3 गोष्टी सहजासहजी मनुष्याच्या जीवनात कळत नाहीत. त्याचं कारण असं, त्याच्याकडे 3 प्रकारचं अज्ञान आहे. जीवाला जीवाचं अज्ञान, जीवाला जगताचं अज्ञान आणि जीवाला जगन्नाथाचं अज्ञान. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मनुष्याला हे कळलं पाहिजे. या ठिकाणी मी कोण आहे? कोहम कथमिदम जातम कोवै करताश्य विद्यते उपादानम किमस्ति हा विचार असो विदुषा. मनुष्याने हा वारंवार विचार केला पाहिजे. मी कोण आहे? मी कुठून आलो? कोहम कथमिदम जातम कोवै करताश्य विद्यते. मी कुठून आलो? मी कशा करिता आलो? नाही का? शास्त्र सांगतं एशम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मम ते मर्त्य लोकी भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगन शरणती. कळलं असेल. विठ्ठल विठ्ठल विद्या. जर गाडी फास्ट आहे का? विठ्ठल विठ्ठल 2.25 तास ड्रायव्हिंग करत आलो. विठ्ठल आणि काय झालं, मी 9ला 5 मिनिटं कमी असताना पोहोचलो पण महाराजांनी मला जेवण नाही दिलं. विठ्ठल विठ्ठल जवळचे संबंध आहेत म्हणून बोलतो, बरं का विनोदानं बोलतो, तशी भूकही नाहीये. आता कीर्तनानंतर जेवण करणार. काय झालं, त्या वावंजे गावामध्ये असं मलंगडच्या मार्गाने येत होतो. अगदी 8:15ला पोहोचलो असतो पण तिथे शरद पवार आलेले आहेत, काहीतरी उद्घाटन आहे. आणि इतके पोलीस, इतक्या गाड्याचा रस्ता त्यांनी बंद केलाय. परत मागे फिरलो, परत IGPL मार्गे उसाटणे आणि उसाटणे इतका जाम होता. असं झालं म्हणून लेट झाले. तसं लेट नाही झालं पण आमचं जेवण लेट झालं. विठ्ठल विठ्ठल
कशा प्रकारे एषम न विद्या न तपो न दानम न चापि शीलम न गुणो न धर्मम ते मर्त्य लोकी भूमिभार भूता मनुष्य रूपेण मृगन शरंती. जरी 2 पायाचे माणूस दिसत असले तरी त्याला तुम्ही 4 पायाचा पशु समजा, 2 पायाचं प्राणीच समजा. कसं जर त्यांच्याकडे या गोष्टी नसतील तर, एषम विद्या, विद्या नसेल तर तप, दान नाही का, शील, गुण, धर्म या गोष्टी नसतील तर त्यांना ते त्या ठिकाणी जरी 2 पायाचे असले तरी त्याने 2 पायाचे पशुच समजा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनुष्याला मी कोण आहे, मी कुठून आलो, मला कशा, आपण कशा करिता आलो हे तरी कळलं आहे. मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे, मी कशा करिता आलो हे कमीत कमीत मनुष्याच्या जीवनामध्ये कळलं पाहिजे. मी कशा करिता आलो. एकदा काय झालं, सिद्धांताला दृष्टांत मांडतो. सकाळची वेळ आहे. एक यात्रेकरू बस स्टँडवर 10 रुपयाची पाण्याची बादली घेतो, विकत घेतो आणि एका बाथरूम मध्ये, स्नानगृहामध्ये मराठीत, त्या ठिकाणी प्रवेश करतो. आणि त्या पब्लिक बाथरूम्स, टॉयलेट्स मध्ये बरंचसं काही पेनानं, पेन्सिलनं लिहिलेलं असतं. त्यांनी दरवाजा बंद केला आणि दरवाजा बंद केल्यावर त्यानं त्या दरवाजावर लिहिलं होतं, डावीकडे पहा. त्यानं ते वाचलं आणि त्यानं डावीकडे पाहिलं. डावीकडच्या भिंतीवर लिहिलं होतं उजवीकडे पहा. त्यानं ते वाचलं आणि उजवीकडच्या भिंतीवर पाहिलं. तिथे लिहिलं होतं मागे पहा. त्यानं मागे वळून पाहिलं. तिथं लिहिलं होतं मूर्खा, वाचायला आलास की आंघोळ करायला. विठ्ठल त्याला हसू नका, आपलं तसं झालंय. त्याचं दुर्दैव असं ते बकेट होतं गळक, सगळं पाणी निघून गेलं. आयुष्य जात आहे, स्वहिताचा घोर वहा. ध्यानी रहा श्री हरीच्या आधनदार पुत्र जन बंधू सोय रे पेशोर. सर्व
मिथ्या हे जाणून शरण रेखा देवाशी त्या भगवान परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काहीच कळत नाही. पहिला वर्ग आहे मूर्ख आणि त्या मूर्खामध्ये दोघांना बसवलं पामर आणि विषयी. पामर आणि विषयी त्या ठिकाणी पामर कोण तर शास्त्र सांगतं शास्त्र संस्कार शून्यत्वे असती ऐहिक विषय परमार्थ दृष्टिमत्वम. ज्याच्याकडे शास्त्र संस्कार नसतात शास्त्र संस्कार शून्यत्वे शून्य असतात ज्याच्याकडे शास्त्र संस्कार नसतात त्या ठिकाणी विहित कर्म काय निषिद्ध कर्म काय याचा सरसकट न विचार करता तो भोगीस सुटतो. पाप त्याचे नाव न विचारितने. त्याचे नाव न विचारित नीत भलतेची उन्मत्त करी सदा. जो उन्मत्त होऊन स्वैराचार करतो त्याला त्या ठिकाणी पामर असं म्हटलं. कशावरून तर त्याच्या उन्मत्त क्रिया यावरून तो पामर. विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या लक्षणांवरून माणसाच्या क्रियेवरून त्याचा वर्ग कळतो. आता माणसाच्या कपाळावर काय लिहिलंय का हा मूर्ख आहे हा मुमुक्षु आहे हा मुक्त आहे हा जिज्ञासू आहे हा साधक आहे हा साधू आहे असं काही माणसाच्या कपाळावर काही व्यवस्था नाहीये. जसं एसटी ला बोर्ड असतो पनवेल ते पंढरपूर मुंबई ते पंढरपूर नाही का तेव्हा कळतं नक्की गाडी कुठे जाईल. पण ही गाडी नक्की कुठे जाईल अशी काही व्यवस्था नाहीये. विठ्ठल विठ्ठल. कसा ठरवायचा तर त्याच्या लक्षणांवरून त्याच्या क्रियेवरून त्याचा वर्ग कळतो. सकाळची वेळ आहे सिद्धांताला की दृष्टांत सांगणार तुम्हाला कोणाला झोप आली तर उडवायला. विठ्ठल विठ्ठल. आयोजकांना विनंती 7 ते 9 ठेवा ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय होईल माझं वैयक्तिक मत सांगतो बरं का. आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये ही 7 ते 9 कीर्तनं झाली. कशा करता 7 ते 9 नंतर जेवण असतं हा मंडप पूर्ण भरून जाईल. विठ्ठल विठ्ठल. जेवणासाठी म्हणून नाही प्रसादासाठी महाप्रसाद देवाचा प्रसाद मिळेल म्हणून त्या ठिकाणी ती व्यवस्था. विठ्ठल विठ्ठल. सिद्धांत होता क्रियेवरून माणसाचा वर्ग कळतो. सकाळची वेळ आहे. एक जुन्या काळची गोष्ट आहे. एक गृहिणी एक महिला आपल्या त्या जुन्या घरामध्ये चुलीवर भाकऱ्या टाकते. आता चुली काय राहिल्याच नाही म्हणा जाऊ द्या. त्या ठिकाणी चुलीवर भाकर टाकते. थंडीचे दिवस आहेत आणि त्या ठिकाणी तिचा नवरा तिचा पती तिथे शेकायला आला चुलीजवळ शेकायला आला. तेव्हा तिला त्रास होऊ लागला काम करताना. ती म्हणते अहो असे मूर्खासारखे काय बसला बाजूला व्हा. प्रेमानं बोलली पण मूर्ख बोलली. त्याला राग आला जाऊन दारात बसला आणि तेवढ्यात त्याची आई त्या ठिकाणी त्या विहिरीवरून एक डोक्यावर हंडा एक कमरेवर हंडा घेऊन घराकडे येत होती. अंगणामध्ये आली तिनं पाहिलं तर दारातच बसलाय. ती म्हणतो अरे मूर्खा बाजूला हो ना. त्या ठिकाणी तो म्हणतो घरात मूर्ख दारात मूर्ख. कशी बशी त्या ठिकाणी आंघोळ केली आणि बस स्टँडवर आला. त्या ठिकाणी बस आली आणि पटकन गर्दी होती. पटकन त्या दरवाजामध्ये लटकला त्या दांड्याला लटकला. तेव्हा तो कंडक्टर ओरडला अरे मूर्खा पडशील ना. त्याने विचार केला घरात मूर्ख दारात मूर्ख बसमध्ये मूर्ख कसा बसा ऑफिसला पोहोचला आणि त्या ठिकाणी डोक्यामध्ये गोंधळ होताच आणि मग त्या ठिकाणी गोंधळामध्ये कशी तरी कामं करू लागला. तेव्हा तो बॉस ओरडला अरे मूर्खा तुला आज काय झालंय. तेव्हा त्याने विचार केला घरात मूर्ख दारात मूर्ख बसमध्ये मूर्ख ऑफिसमध्ये मूर्ख. आता या भागात राहायचं नाही. हा भाग सोडून आपण दुसऱ्या भागात जायचं. निघाला
कीर्तनातला जातो लगेच. आणि अशा प्रकारे निघाला. त्या ठिकाणी गाव होतं. त्या गावाच्या कडेला एक नदी होती आणि नदीमध्ये एक मस्त झरा होता पाण्याचा. त्याने विचार केला की ऊन पडलंय, आपण त्या मस्त त्या झऱ्याच्या थंड पाण्यात पाय टाकून बसावं, बरं वाटेल. आणि तो त्या झऱ्याच्या थंड पाण्यात पाय टाकून बसला. तेव्हा त्या पलीकडच्या गावच्या स्त्रिया पाणी भरण्याकरता आल्या. त्यानं पाहिलं की पिण्याच्या पाण्यात पाय टाकून बसलाय. त्या ओरडल्या, अरे ते मूर्खा, पिण्याचं पाणी आहे. विठ्ठल विठ्ठल. आता त्याला राग नाही आला. तो म्हणतो त्यांना की मी मूर्ख आहे, तुम्हाला कोणी सांगितलं? मी तर त्या गावचा आहे, नाही का? हे तुम्हाला कोणी सांगितलं? आणि सांगायची गरज काय, तुझी क्रिया बोंबलते ना. विठ्ठल विठ्ठल. क्रियेवरून माणसाचा वर्ग कळतो. त्याला मूर्ख या वर्गात बसवलं कशानं? त्याच्या क्रियेनं. क्रियेवरून माणसाचा वर्ग कळतो, लक्षणांवरून माणसाचा वर्ग कळतो. विठ्ठल विठ्ठल. पंचतंत्रामध्ये अशी गोष्ट आलेली आहे. एक सिंधू नामक अशी अतिशय चमत्कारिक पक्षी आहे, जो सोन्याची विष्ठा टाकतो. सोन्याची विष्ठा टाकणारा सिंधू नामक पक्षी पंचतंत्रातील गोष्ट आहे. एका पारध्याच्या हातामध्ये सापडला. त्यानं पाहिलं, अरे बापरे, इतका चमत्कारिक पक्षी आहे, सोन्याची विष्ठा टाकतो. आपण ठेवला तर आपण राजाकडे घेऊन जायचं, नाही का? आपण लहान आहोत, आपण पारधे आहोत, आपल्याला जमणार नाही, आपण राजाकडे घेऊन जाऊ. आणि काय केलं त्याने? तो चमत्कारिक पक्षी राजाकडे घेऊन गेला, राज दरबारात घेऊन गेला. तिथे राज दरबार भरला होता. तो म्हणतो, राजे साहेब, हा असा चमत्कारिक पक्षी आहे की हा सोन्याची विष्ठा टाकतो. आणि जर याने सोन्याची विष्ठा रोज टाकली तर आपलं राज्याचं देशाचं कल्याण होईल. तेव्हा राजेसाहेब म्हणतात, प्रधानजी, अरे बघ तो काय म्हणतो. प्रधानजीनं तपासणी न करता म्हटलं की राजेसाहेब, असं कुठं असतं का? सोन्याची विष्ठा टाकणारा पक्षी कुठे असतो का? हे आपण कुठं ऐकलं नाही, वाचलं नाही, नाही पाण्यात नाही. द्या सोडून त्याला. त्या प्रधानजीचं ऐकलं आणि राजेसाहेबांनी त्या ठिकाणी पक्षाला सोडून दिलं. पक्ष उडाला आणि त्या जाऊन समोरच्या कमानीवर बसला. आणि कमानीवर बसल्याबरोबर त्यानं विष्ठा टाकली. आणि पण ती सोन्याची होती. सगळ्यांनी पाहिलं. आता त्याला पकडायला गेले, पण तो जंगलात पळून गेला. पण पळून गेल्यानंतर त्याचं वाक्य आहे, पूर्वता वदहम मूर्खो, पूर्वता वदहम मूर्खो. प्रथम मी मूर्ख आहे. तो म्हणतो पूर्वता वदहम मूर्खो, द्वितीय पाशबंधकाहा. दुसरा तो पारधी मूर्ख. पहिल्यांदा मी त्याच्या जाळ्यात सापडलो म्हणून मी मूर्ख. नंतर पारध्यानं मला स्वतःजवळ न ठेवता राजे साहेबाच्या ताब्यात दिलं म्हणून तो पारधी मूर्ख. तर तो राजाच्या मंत्रीचं सर्व वै मूर्ख मंडलम. विठ्ठल विठ्ठल. राजाही मूर्ख आणि प्रधानही मूर्ख. का? इतका चमत्कारिक पक्षी सापडला असताना मला सोडून दिलं. त्यांना त्या मूर्खाच्या गटात का बसवलं? कारण त्या ठिकाणी त्यांनी मूर्खासारखी क्रिया केली. म्हणून क्रियेवरून माणसाचा वर्ग कळतो. विठ्ठल विठ्ठल. घड्याला पुढे सरकतंय. त्या ठिकाणी पामर आहे, विषय आहे, नाही का? नहुष पुत्र ययातिराजाचं सुंदर असं उदाहरण आलं, जाऊ द्या सांगत नाही. जो विषय, नंतर मुमुक्षु आहे, जो देहासहित सर्व विषयांची तुच्छता वाटून, नाही का, केवळ परमात्मा प्राप्तीची ज्याला तळमळ आहे आणि त्याला इहलौकिक आणि पारलौकिक भोग विषाप्रमाणे वाटतात, त्याला मुमुक्षु असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पटकन व्याख्या सांगितली. देहासहित सर्व विषयांची तुच्छता वाटते. एक, देहासहित सर्व विषयांची तुच्छता वाटते, त्याला इहलौकिक आणि पारलौकिक भोगही विषाप्रमाणे वाटतात आणि फक्त परमात्मा प्राप्तीची तळमळ. कयमी उद्धार
उद्धार कधी होईल आणि मला परमात्मा प्राप्ती कधी होईल ही एकच तळमळ, त्याला मुमुक्षु असं म्हणतात, त्याला साधक असं म्हणतात. जो साधनेमध्ये रत आहे, जो साधनेवर आरूढ आहे त्याला साधक असं म्हणतात, त्याला जिज्ञासू असं म्हणतात. विठ्ठल ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे तळमळ, तुका म्हणे नाही आपुले बळ, तेने फळ पावे निश्चयसे, कै खंड येईल कर्म. केवळ एकच चिंता असते की माझा उद्धार कधी होईल, माझा उद्धार कधी होईल. त्याला मुमुक्ष असं म्हणतात, त्याला साधक असं म्हणतात, त्याला जिज्ञासू असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मने बैसले, असे अनेक लक्षणं या ठिकाणी सांगितली जातील मुमुक्षुची, नाही का. पय भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञान वळगले, पुढती नयो या निघाले, पैजा जेठ ज्याने पैज मारली, पैज की मी मुक्त कधी होईन, याला मुमुक्षु असं म्हणतात. विठ्ठल एकूणच आपण पामर, विषयी, मुमुक्षु आणि एक चौथा वर्ग आहे तो मुक्त आहे. त्यामध्ये एक जीवन मुक्त आहे आणि एक विधेय मुक्त आहे, नाही का. ज्याची वृत्ती जिवंत आहे तो त्या ठिकाणी जीवन मुक्त आहे. ज्याला जन्म घेता येतो, आता जास्त त्या खोलात जात नाही, पण या अभंगामध्ये आता जी आपण पामर, विषयी आणि मुमुक्षु यांची जी काही लक्षणं पाहिली, ती लक्षणं काही या अभंगामध्ये दिसत नाहीत. याचा अर्थ असा की लक्षणं कोणाचे, जीवन मुक्ताचे आहेत. विठ्ठल विठ्ठल जीवनमुक्ताची त्या संतांची लक्षणं सांगत असताना ते संत किती पवित्र आहेत, किती सोवळी आहेत. अभंगाच्या पहिल्या कडव्यात पवित्र सोवळी, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये त्या संतांचं लक्षण सांगत असताना तुकोबाराय लक्षण करतात. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. या भूमंडळावर तीच पवित्र आहेत. चकारात्मक भाषा आहे. तीच पवित्र आहेत, तीच सोवळी. सोहळी, सोवळी का, सोवळी, तीच सोवळी आहेत आणि या भूमंडलावर तीच पवित्र आहेत. वास्तविक पाहता व्यवहारामध्ये पवित्र आणि सोवळी या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच वाटतो, नाही का. पवित्र म्हणजे काय, अरे पूजा ही पवित्र होऊन केली पाहिजे की नाही, म्हणजे शुद्ध होऊन केली पाहिजे. दुसरी गोष्ट
देवाची पूजा ही सोहळ्यात केली पाहिजे. याचा अर्थ काय? पवित्र होऊन केली पाहिजे, नाही का? याचा अर्थ साधारण असं की त्या ठिकाणी पवित्र आणि सोहळी या दोघांचा अर्थ व्यवहारामध्ये सारखा वाटतो, परंतु संत वाङ्मयामध्ये या दोघांचा अर्थ अत्यंत स्वतंत्र आणि अत्यंत वेगळा आहे. विठ्ठल चला, चोपदारांना आमची काळजी आहे. जेवण नाही दिलं पाणी तरी पुरवतात. विठ्ठल विठ्ठल मला 2-4 तरी पंच मारणार मी जेवणाचे. विठ्ठल विठ्ठल आमचा खूप दृढ संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल साधारण व्यवहारामध्ये पवित्र आणि सोवळं आपण म्हणतो की नाही, सोवलं नेसून धाबळी नेसून देवाची पूजा केली पाहिजे. याचा अर्थ ते देवाच्या पूजेचे वस्त्र वेगळे असतात. याचा अर्थ असं नाही ते कधी धुवायचे नाही, कधी धुवायचे नाही असा त्याचा अर्थ नाहीये. त्या ठिकाणी बघा, ते त्याच मंदिरात आपल्या देवघरात पडलेले असतात, कधी धुवत नाहीत, पण तेही पवित्र हवेत, तेही स्वच्छ सुद्धा हवेत. मला सांगायचंय की व्यवहारामध्ये पवित्र आणि सोहळी या दोनही शब्दांचा अर्थ सारखा वाटला तरी संत वाङ्मयामध्ये ज्या ती 2 पदांची 2 शब्दांची या ठिकाणी जर व्यवस्था केलेली आहे, त्याचा अर्थ असा की त्याचा अर्थ अत्यंत स्वतंत्र आणि अत्यंत वेगळा असलाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल संत वाङ्मयामध्ये किंवा वाङ्मयामध्ये या ठिकाणी शब्दांचे काही अर्थ असतात, काही क्रियाजन्य अर्थ असतात, काही ध्वनिजन्य अर्थ असतात, काही पदजन्य अर्थ असतात. व्याकरणाच्या भाषेमध्ये शब्दांचे काही क्रियाजन्य अर्थ असतात, काही ध्वनिजन्य अर्थ असतात, काही पदजन्य अर्थ असतात. ध्वनिजन्य अर्थ तो ध्वनी कानावर पडला की आपला कळतं नक्की तिथं काय चाललंय. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. कोणीतरी गचकलं नाही, नाही, कोणाचं तरी लग्न चालू आहे. म्हणजे केवळ त्या ध्वनीवरून आपला अर्थ कळतो की तिथे नक्कीच लग्न चालू आहे की नाही. म्हणजे हा ध्वनी अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल ध्वनीजन्य अर्थ असतात, काही क्रियाजन्य अर्थ असतात. पेशंटला नाही का भेटायला गेल्यानंतर त्याची तब्येत खराब असते, त्याला बरीचशी फळं वगैरे काही ज्यूस घेऊन जातात, त्याला विचारतात आता कसं वाटतं, तो फक्त क्रिया करतो की नाही. त्या क्रियेवरून कळतं नाही का, त्या क्रियेवरून बोध होतो मला सांगायचंय. किंवा आपण कोणाला बोलवताना इकडे ये तिकडे जा, हे क्रियेवरून क्रियाजन्य अर्थ असतात, ध्वनिजन्य अर्थ असतात आणि काही पदजन्य अर्थ असतात. अभंगामध्ये पदजन्य अर्थ याकरता मी सांगितलं. कधी कधी काय असतं की पद एक असतं पण त्याचे अर्थ अनेक असतात, आणि कधी कधी अनेक पद असतात त्याचा अर्थ एक असतो. विठ्ठल विठ्ठल एक पद सांगतो, जास्त वेळ नाही आपल्याकडे. सूर्य उगवला झाडीत, झाडीत हा शब्द हे पद आहे. सूर्य उगवला झाडीत, झाडूवाली आली रस्ता झाडीत, वाघ पळाला तंगड्या झाडीत, आणि सैन्य गेले गोळ्या झाडीत. चारही ठिकाणी एकच शब्द वापरला की नाही, पण सगळ्या ठिकाणी एकच अर्थ आहे का? चारही ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा आहे. शब्द एकच वापरला, पद एकच वापरलं, पण चारही ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा आहे. सूर्य उगवला झाडीत, मस्त सुंदर झाडीतून, हिरव्यागार झाडीतून सूर्य उगवला. सूर्य उगवला झाडीत, झाडीतून उगवला. झाडूवाली आली रस्ता झाडीत, झाडूवाली रस्ता झाडीत झाडीत आली की नाही, अर्थ वेगळा आहे. सैन्य गेले गोळ्या झाडीत, गोळ्या झाडीत झाडीत गेले, आणि वाघ पळाला तांगड्या झाडीत, आहे की नाही. एकच पद आहे पण चारही ठिकाणी अर्थ वेगळा आहे. हा पदजन्य अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तसं या अभंगामध्ये पवित्र आणि सोहळं ही 2 पद वापरली. दोघांचा साधर्म्य दिसतो पण त्या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा आणि स्वतंत्र आहे. मी सांगून जाईन. या ठिकाणी पवित्र म्हणजे साधारण आपण शुद्ध असा मानतो. पवित्र म्हणजे शुद्ध, पण जे पवित्र असतं ते शुद्ध असतंच असं नाही, आणि जे शुद्ध असतं ते पवित्र असतंच असं नाही. काही पवित्रही नसतं, काही शुद्धही नसतं. काही पवित्रही असतं आणि शुद्धही असतं. बरं का, 4 कोटी सांगितल्या मी. काही जे पवित्र असतं ते शुद्ध असतंच असं नाही, जे शुद्ध असतं ते पवित्र असतंच असं नाही. पहिली कोटी, आपल्या घरातलं पाणी आहे,
नाही का, त्या ठिकाणी नळाचं असेल, विहिरीचं असेल, तलावाचं असेल, पिण्याचं पाणी असेल, त्या ठिकाणी ते शुद्ध आहे, अतिशय शुद्ध आहे, नाही का. बिस्लेरीचं शुद्ध पाणी आहे, पण ते पवित्र आहे का? ते तीर्थ म्हणून आपण घेतो का? ते शुद्ध आहे पण ते पवित्र नाही, ते तीर्थ म्हणून आपण घेत नाही. पण याच्या उलट त्या ठिकाणी ते शुद्ध नसेल पण ते पवित्र आहे, नाही का. त्या इंद्रायणीचं पाणी, चंद्रभागेचं पाणी, आता समजा त्याची वाटच लावली, नाही का. आता विषय येतो आपल्या अनेक व्हॉट्सअपला आपण पाहतो, तर त्या ठिकाणी इंद्रायणीचं पाणी तरी पण त्या ठिकाणी भावनेनं लोक ते तीर्थ म्हणून घेतात. जरी ते शुद्ध नसलं, गढूळ असलं, तरी सुद्धा ते पवित्र आहे, ते तीर्थ म्हणून घेतात. ग्राम गटाराचं पाणी शुद्धही नाही आणि पवित्र सुद्धा नाही, पण त्या हिमालयातून निघाणारी ती गंगा, तिचं पाणी शुद्धही आहे आणि पवित्र सुद्धा आहे. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी पवित्र हा शब्द आपण स्थूल देहासंबंधी वापरतो. पवित्र हा शब्द आपण स्थूल देहासंबंधी वापरतो. समजा मंदिरात रोज भजन असतं, एकाला विचारलं, अरे काल भजनाला नाही आलास? तो म्हणतो आमचा वार होता, रविवार कंसात. तो म्हणतो आमचा वार होता, कंसामध्ये रविवार. मग आज का आला? तो म्हणतो सकाळी मस्त स्नान केलं, आंघोळ केल्याने आलो भजनाला. आता मला सांगा, आंघोळ केल्यानं शुद्धी होईल का? विठ्ठल विठ्ठल. ते रविवारचं तुमचं 4 दिवस पोटात असतं. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं की बाह्य शुद्धीने, आंघोळ स्नानानं काही माणसाची शुद्धी होत नाहीये, नाही का. पण या ठिकाणी पवित्र हा शब्द या स्थूल देहासंबंधी आपण वापरतो. काही अपवित्र वस्तूच्या संबंधाने या देहाला अपवित्रता प्राप्त होते. काही अपवित्र वस्तूच्या संबंधाने या स्थूल देहाला अपवित्रता प्राप्त होते. समजा आपण स्मशानात गेलो वगैरे वगैरे, नाही का, हा अपवित्र होतो. मग ती अपवित्र घालवण्याकरता शास्त्राने काही मार्ग सांगितले. मग त्या ठिकाणी गोमातेचा स्पर्श असेल, गायीचा स्पर्श असेल, तुळशी मातेचा स्पर्श असेल, गोमूत्राचं प्रोक्षण म्हणजे गोमूत्र शिंपडणे, गोमूत्राचं प्रोक्षण असेल, गंगा स्नान असेल किंवा पंचगव्याचं प्राशन असेल, या मार्गाने या स्थूल देहाला पवित्रता प्राप्त होते असं सांगतात, कंसात असं सांगतात. किंवा त्या ठिकाणी योग साधनेने, तपसामर्थ्याने किंवा नामचिंतनाने सुद्धा या देहाला पवित्रता येते. विठ्ठल विठ्ठल. पाठ कीर्ती मुखे जरी गाय, मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा, त्याचा देह पवित्र होतो. नामचिंतनाने, हरिपाठाने त्याचा देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्वकाल. वास्तविक पाहता हा स्थूल देह इतका अपवित्र आहे, इतका अपवित्र आहे
तो कशानच पवित्र होऊ शकत नाही, नाही का. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. या शरीरासारखं या जगात काहीच अपवित्र नाही. एखाद्या गटारात एखादं केळं पडलं तर 7-8 दिवस त्याला काय होत नाही, पण या गटारात टाका, दुसऱ्या दिवसाचं काय होईल. म्हणजे शरीर हे इतकं अपवित्र आहे, पण तरी सुद्धा नामचिंतनाने ते पवित्र होतं, कारण तो नामाचा अलौकिक महिमा आहे. तो नामाचा अलौकिक महिमा आहे, त्या नामचिंतनाने ते पवित्र होतं. विठ्ठल विठ्ठल. पवित्र हा शब्द संत वाङ्मयामध्ये 6 पद्धतीने वापरला जातो. पवित्र हा शब्द संत वाङ्मयामध्ये किंवा वाङ्मयामध्ये 6 पद्धतीने वापरला जातो. देशतः पवित्र, कालतः पवित्र, कुलतः पवित्र, संस्कारतः पवित्र, संबंधतः पवित्र आणि स्वरूपतः पवित्र. विठ्ठल विठ्ठल. पवित्र ते कुळ, पावन तो देश, देशतः पवित्र, नाही का. त्या ठिकाणी त्या देशाला धन्यता, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची त्या देशाला, त्या ठिकाणी देशाला पवित्रपणा. अशा प्रकारे देशतः पवित्र. पवित्र हा शब्द देशता याकरता वापरला जातो. नंतर त्या ठिकाणी कालतः वापरला जातो. काही काळात काही गोष्टी पवित्र असतात, काही काळामध्ये अपवित्र असतात. काही गोष्टी काही काळात पवित्र आणि काही काळामध्ये अपवित्र असतात. कालतः पवित्र या पद्धतीने या ठिकाणी पवित्र शब्द वापरला जातो. पहा, गोमाता ही जिवंतपणी पवित्र आहे, परंतु दुर्दैवाने मेल्यानंतर अपवित्र सांगितली, नाही का. मेल्यानंतर अपवित्र सांगितली, म्हणजे काही काळात पवित्र आणि काही काळामध्ये अपवित्र, नाही का. तसं वाघाचं ते कातडं, नाही का, जिवंतपणी अपवित्र आहे, परंतु त्या ठिकाणी मेल्यानंतर ते पवित्र आहे. म्हणजे काही काळात ते पवित्र, काही काळात ते अपवित्र. तसं या ठिकाणी पवित्र हा शब्द कालतः पवित्र म्हणून वापरला जातो. काही कुळतः पवित्र, पवित्र ते कुळ, नाही का. आता आपण संत परंपरा पाहतो. आता या ठिकाणी बाबांची, सावरकर बाबांची परंपरा, आपण चेतन महाराजांच्या त्या वंशपराला मानतोच ना, तिथे आपण नमस्कार करतोच ना. ही कुळतः परंपरा आहे, ते पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल. कुळतः पवित्र, संस्कारतः पवित्र. संस्कारतः पवित्र. जेव्हा जगद्गुरु आद्यशंकराचार्य जेव्हा मंडन मिश्रांच्या भेटी करता गेले, तेव्हा त्या गावापर्यंत पोहोचले. विचारलं, अरे ते मंडन मिश्रांचं घर कुठे आहे. त्या ग्रस्तानं सांगितलं की ज्या घराच्या बाहेर 2 पोपट आहेत ते मंडन मिश्रांचं घर. जेव्हा ते आतमध्ये गेले तर प्रत्येक घराच्या बाहेर 2-2 पोपट. परत त्यानं विचारलं, प्रत्येक घराच्या बाहेर 2-2 पोपट आहेत, पण या ठिकाणी नक्की मंडन मिश्रांचं घर कोणतं. तेव्हा त्यानं सांगितलं की जे 2 पोपट तत्वज्ञानाची चर्चा करतात ते त्यांचं घर. विठ्ठल विठ्ठल. मिश्रांच्या तत्वज्ञानाचा त्या ठिकाणी नाही का संस्कार त्या पोपटावर सुद्धा व्हावेत. संस्कारतः पवित्र. विठ्ठल विठ्ठल. संबंधतः पवित्र. एखाद्या साधूचा एखाद्या ठिकाणी संबंध येतो. भंडारा डोंगर तुकोबारांच्या आधी पवित्र असेलच असं माहिती नाही, पण त्या ठिकाणी तुकोबारा त्या ठिकाणी अनुष्ठानाला गेले आणि भंडारा इतका पवित्र झाला, त्यांच्या संबंधाने तो पवित्र झाला. माऊलींच्या संबंधाने ती भिंत पवित्र व्हावी, नाही का. शिवबा कासाराची पत्नी खूप राग करायची तुकोबारायांचा. एकदा काय झालं, त्यानं सांगितलं पतीला की आपल्या घरी त्यांना बोलवा. सकाळी सगळ्यांना ठाऊक आहे, उकळतं पाणी त्यांच्या अंगावर टाकलं. तुकोबारायांच्या अंगावर शिवबा कासाराच्या पत्नीनं उकळतं पाणी टाकलं. तुकोबारांना काहीच झालं नाही. सुंदर प्रमाण आहे, जाऊ द्या. तरी सुद्धा तिला राहवत नाही. मग तिनं काय केलं, नाश्त्यामध्ये विष टाकलं. नाश्त्यामध्ये एक प्रयोग केला, दुसरा प्रयोग केला. आता मात्र त्या ठिकाणी नाही का देव नाराज झाले आणि मग तिला कोप झाला. तिला इतका त्रास होऊ लागला, इतका अंगाची पूर्ण दाह झाली, अंगाचा दाह झाला. आणि मग तिनं विचारलं उपाय काय. उपाय काय सांगितला गेला की तुझ्या अंगणामध्ये ज्या ठिकाणी तुकोबारांनी आंघोळ केली आहे,
ज्या मातीत त्यांच्या अंगावरचं पाणी पडलंय ते चिखल तुझ्या अंगाला लाव, तुला बरं वाटेल. तिने तसं केलं आणि तिला बरं वाटलं. मला सांगायचंय तुकोबारायांच्या अंगावरून पडणारं पाणी नाही का संबंधतः हा पवित्र. विठ्ठल विठ्ठल स्वरूपतः हा पवित्र. जे आत्मतत्वाने पवित्र आहेत ते संत, ते पवित्र लक्षणी अभंगामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल पवित्र सोवळी. विठ्ठल विठ्ठल संत वाङ्मयामध्ये सोवळी या शब्दाचे अनेक अर्थ सांगितले गेले. आपण साधारणतः व्यवहारामध्ये सोळी शब्दाचा अर्थ पवित्र असाच घेतो, पण सोळी शब्दाच्या अनेक प्रमाणांवरून अनेक अर्थ पाहिले जातात. विठ्ठल विठ्ठल आता हे सोवळे झाले त्रिभुवन. झाले त्रिभुवनी विषम धोनी सांडिले. विषम धोनी सांडिले, ज्याची विषमता गेली तो सोळा. विठ्ठल कोणत्याही प्रकारची विषमता ज्याच्याकडे नाहीये तो सोळा. सोळा तो झाला अंगीकार देवे केला. ज्याचा देवानं अंगीकार केला त्याला सोळा म्हटलं. विठ्ठल दंडकारण्यामध्ये अनेक ऋषीमुनी राहत होते आणि ते राहत असताना त्या ठिकाणी ते एका तलावाचे पाणी प्यायचे. पण त्यांना जेव्हा कळालं की एक भिल्लीनं एका झोपडीत राहते आणि तिनं त्या ठिकाणी त्या तलावाचं पाणी प्यायलं आणि म्हणून त्यांना ते कळल्यानंतर त्यांनी ते तलावाचं पाणी पिणं बंद केलं. एका भिल्लीनं ते पाणी प्यायलं म्हणून ते अपवित्र झालं असा त्यांचा समज. काही कालांतराने प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये आले आणि त्या सगळ्या ऋषीमुनींनी त्यांना सांगितलं की एक काम करा देवा, की तुमचे पाय त्या तळ्याला स्पर्श करा, तलावाच्या पाण्याला स्पर्श करा, म्हणजे ते पवित्र होईल. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले माझ्या चरणस्पर्शाचा काही गरज नाहीये. तुम्ही एक काम करा, एका भांड्यामध्ये त्या तलावाचं पाणी घ्या आणि काय करा, बाजूला एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये एक भिल्लीन राहते, तिथे जा, तिच्या चरणावर पाणी टाका आणि ते चरणावर पडलेलं पाणी गोळा करा आणि ते या तळ्यात टाका, तुमचं पाणी पवित्र होईल. विठ्ठल अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदे तेही जेणे वंद्य केले. नाही का, अशा प्रकारे त्या ठिकाणी की शबरी माता ज्याचा देवाने अंगीकार केला नाही का, त्याला सोळा असं म्हणतात. संत हे सोळे आहेत. विठ्ठल विठ्ठल सर्वस्वाचा त्याग तो सदा सोळा, न लिंपे विटाला अग्नी जैसा. नाही का, ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आणि ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं विटाल नाही. विटाल 3 प्रकारचे सांगितले गेले. एक जाणीव नेणिवेचा विटाळ, एक जन्म मृत्यूचा विटाळ आणि एक स्पृश्य अस्पृश्यतेचा विटाळ. कोणत्याही प्रकारचा विटाळ त्याच्याकडे नसतो, त्याला सोळा असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकासाठी आपल्याकडे उदाहरण आहे स्पृश्य अस्पृश्यतेचा. नाही का, या ठिकाणी जो विटाळ आहे
14व्या शतकामध्ये एक अस्पृश्याचं पोरग त्या ठिकाणी रस्त्यावर आहे, पण संत एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी स्वतः ब्राह्मण आणि त्या काळात जातपात खूप मानली जायची, तरी सुद्धा त्या काळामध्ये क्रांती केली की ते अस्पृश्याचं मूल आपल्या कडेवर घेतलं ही मोठी क्रांती आहे. त्यांना कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी अस्पृश्यतेचा विटाळ नाही ते सोवळे. विठाल विठाल उपाधी वेगळा ऐसा होई का रे सोवळा. ज्याला कोणत्याही प्रकारची उपाधी नाही तो सोवळा, ज्याच्याकडे कोणत्या प्रकारची विषमता नाही तो सोवळा, ज्याच्याकडे कोणत्या प्रकारचा विटाळ नाही तो सोवळा. काम क्रोधा वेगळा ऐसा होई का रे सोवळा. ज्याच्याकडे काम क्रोध नाही, एकूणच ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे विकार नाहीत, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे विषय नाहीत, त्याला सोवळा असं म्हणतात. विठाल विठाल मी 4-5 प्रमाण तुमच्या पुढे मांडली की सोवळं कशाला म्हणतात. ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही, विषमता नाही, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा विटाळ नाही, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे विकार नाही, ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची अविद्या नाहीये, त्याला त्या ठिकाणी सोवळा असं म्हणतात. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. मी एका मोठ्याचं ऐकलंय की या ठिकाणी कधी कधी तो चरणदंड असतो ना, चरणदंडाच्या अभंगामध्ये चरणदंडाच्या पलीकडे शब्द तो अलीकडे घ्यायचा असतो कधी कधी, नाही का. गायन करणं त्याची खूप ते विचार करावा लागतो गाताना. हेची दान देगा देवा तुझा 20 रन व्हावा. असं तोडलं तर 20 रन होतील ना. विठाल विठाल एकतर गाताना शब्द तोडायचे नसतात आणि कधी कधी काय असतं, त्या जो चरणदंड मधला असतो पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, त्याच्यामध्ये चरणदंड असतो. मग त्या कधी कधी तो चरणदंड शब्द पलीकडे जातो, त्याला इकडे घ्यायचा असतो. त्या ठिकाणी पवित्र सोवळी एक, नाही का, एक शब्द अलीकडे घेतला तर ते संतांचं लक्षण ठरतं आणि तो तिथेच ठेवला तर ते विशेषण ठरतं. विठाल विठाल पवित्र सोवळी. या ठिकाणी संत पवित्र आहेत, सोवळी आहेत आणि एक आहेत एका अर्थानं, आणि पवित्र सोवळी आहेत या जगाच्या पाठीवर या भूमंडळावर एक तीच. विठाल विठाल कधी कधी काय होतं, काही पवित्र असतात पण ते सोवळी असतीलच असं नाही, काही सोवळी असतील पण ते पवित्र असतीलच असं नाही, काही पवित्रही नाही सोवळी नाही आणि काही पवित्रही आणि सोवळी सुद्धा. या अभंगामध्ये पवित्रही वापरला शब्द आणि सोवळा सुद्धा वापरला. काही पवित्र असतात पण ते सोवळी असतीलच असं नाही. आता या ठिकाणी अजून थोडंसं सूक्ष्मचिंतन सांगतो की या ठिकाणी पवित्र कसे झाले आणि सोवळे कसे झाले. नामचिंतनाच्या बळावर पवित्र झाले आणि ज्ञानाच्या बळावर सोवळे झाले. विठाल 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 विठाल. तसं या ठिकाणी ज्यांनी नामचिंतन केलं ते भक्त आणि ज्यानं ज्ञान मिळवलं ते ज्ञानी. मग अशा प्रकारे या अभंगामध्ये भक्ताचंही वर्णन आहे आणि ज्ञानाचंही वर्णन आहे, पण एकाच वर्णन आहे, ज्ञानी भक्ताचं वर्णन आहे. विठाल विठाल मी सांगत होतो काही पवित्र असतात पण ते त्या ठिकाणी ते सोवळे नसतात, नाही का. संत नामदेव महाराज इतकं नामचिंतन करायचे, इतकं देवाचं नामचिंतन करायचे, देव त्यांच्या सोबत राहायचा, देवाला नैवेद्य चारायचे, नाही का. इतका देव जवळ, परंतु तरी सुद्धा पवित्र होते पण सोवळी नव्हते संत नामदेवराव पूर्व आयुष्यामध्ये. पण त्या ठिकाणी खेचर स्वामींकडे पाठवलं, आत्मबोध झाला, त्याच्यानंतर सोवळी. विठाल विठाल विठाल. त्रिभुवनात भ्रमण करणारे नारद महर्षी प्रथमतः त्या ठिकाणी नामचिंतन करायचे, केवळ नामचिंतनच करायचे. पवित्र होते पण सोवळी नव्हते, ज्ञानी नव्हते. जेव्हा सनत कुमारांनी त्यांना आत्मबोध दिला तेव्हा ते सोवळी झाले. मला सांगायचंय की त्या ठिकाणी ज्ञानही हवं आणि त्या ठिकाणी नामचिंतनही हवं, भक्ती यावी आणि ज्ञानी हवा, तेव्हा तो पवित्र असतो आणि सोवळी असतो. जगाच्या पाठीवर फक्त संतच पवित्र सुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी सोवळी सुद्धा आहेत. विठाल 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 विठाल.
नाहीत, सोळी नाहीत, त्याच्यामध्ये आपला समावेश होईल कदाचित. आपण पवित्रही नाही आणि सोळी सुद्धा नाही. पण त्या ठिकाणी काही हिमालयाच्या कडे कपारीमध्ये राहणारे काही साधू आहेत, आत्मज्ञानी आहेत, पण त्या ठिकाणी ते पवित्र नामचिंतन नाही करत, ते पवित्र नाही, साधना फक्त अनुष्ठान करतात. म्हणजे या ठिकाणी ते सोळी आहेत, ज्ञानी आहेत, पण ते पवित्र नाहीत. म्हणजे काही पवित्र असतात पण त्या ठिकाणी सोळी नसतात, काही सोळी असतात पण पवित्र नसतात. पण या जगाच्या पाठीवर, या भूमंडळावर संत महात्मे हे पवित्रही असतात आणि सोळी सुद्धा असतात. त्याचं कारण सांगतात अभंगाच्या दुसऱ्या कडे. ज्याचा आवडता देव, ज्याचा आवडता देव, ज्याचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. जगाच्या पाठीवर, या भूमंडळावर संतच या ठिकाणी पवित्र आणि सोळी असण्याचं कारण काय? ज्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेमभावाने त्यांना देवच आवडतो, म्हणून ते पवित्र आणि सोळी आहेत. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी संतांना फक्त देवच आवडतो. जीवाची आवड आहे, देवाची आवड आहे आणि संतांची आवड आहे, नाही का? या अभंगामध्ये संतांची आवड सांगितली, ज्यांचा आवडता देव. त्या ठिकाणी आवडीचा विषय पाहता प्रत्येकाची आवड भिन्नता पाहायला मिळते. प्रत्येक व्यक्तिपरत्वे आवड भिन्नता आहे, नाही का? आपल्या घरात 10-12 माणसं असतील तर प्रत्येकाची आवड सारखी आहे का? नाही ना. अहो 10-12 माणसं सोडा, 2 पती पत्नी यांची आवड तरी सारखी आहे का? नाही का? त्याला ब्लॅक टी आवडत असेल, तिला दुधाचा चहा आवडतो. त्याला लाल, आता रंगात जात नाही मी, तिला लाल रंग आवडत असेल, त्याला निळा रंगात जात नाही. विठ्ठल विठ्ठल. एकदा असं झालं, एका पतीने दुकानातून एक स्पोर्ट्स शूज, नाही का, रनिंग शूज विकत आणले लाल रंगाचे. याचं वय 50-60 वर्ष, पण त्याने विकत आणले. आणि ते तरुण मुलांचे शूज पाहिल्यानंतर पत्नी म्हणते, तुमचं काय वय आहे का? या असली बुटं घालायला तुमचं काय वय आहे का? जा परत घेऊन. बिचाराला जावं लागलं ना, इकडे मान हलवल्या. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचं ऐकावंच लागतं. आणि अशा प्रकारे बिचारा परत घेऊन गेला. दुकानदार म्हणतो, काय झालं? नाही, आमच्या मंडळीला नाही आवडलं. आमच्या मंडळीला नाही आवडलं. मंडळी म्हणजे कळते ना, पत्नी. आमच्या मंडळीला नाही आवडला. पुन्हा 6 महिन्यामध्ये पुन्हा त्याच दुकानात जातो आणि म्हणतो दुकानदाराला की मला तीच लाल रंगाचीच बुटं द्या. तो म्हणतो, आता काय झालं, तुमच्या मंडळींची आवड बदलली की काय? तो म्हणतो, नाही, मंडळीच बदलली. मला सांगायचंय, व्यक्तिपरत्वे प्रत्येकाची आवड भिन्नता पाहायला मिळते. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाची आवड भिन्नता पाहायला मिळते. इथे या अभंगामध्ये संतांची आवड, ज्यांचा आवडता देव, काही जीवाची आवड आहे. त्याच्यामध्ये पण प्रत्येक आवडीमध्ये मुख्य आवड, गौण आवड आणि नावड, बरं का?
संतांच्या आवडीमध्ये मुख्य आवड काय, गौण आवड काय आणि नावड काय. जीवाच्या आवडीमध्ये मुख्य आवड काय, गौण आवड काय, नावड काय. आणि देवाच्या आवडीमध्ये मुख्य आवड काय, गौण आवड काय आणि नावड काय. पुढच्या वर्षी बोललो तर सांगेल विठाला रिझर्वेशन करतो असं नाहीये. आपल्याकडे वेळ नाहीये. अशा प्रकारे या ठिकाणी संतांची आवड या अभंगात सांगतात. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आपली जीवाची आवड पाहता. ज्यांना काहींना फक्त प्रपंचही आवडतो आणि देवही आवडतो. बघा, काहींना प्रपंचही आवडतो आणि देवही आवडतो. बघा, पावसाळ्यामध्ये बेडूक जमिनीवर दिसतो आणि पाण्यातही दिसतो. उभयचर प्राणी दोन्हीकडे. काही या मंडपात पण आणि हल्दीच्या मंडपात पण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण हल्दीच्या मंडपावाल्याने इथे येणं म्हणजे परमभाग्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो, फक्त ही जागा भरली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महिलांनी काय करायचं, आपल्या नाही का, कळलं तुम्हाला, प्रत्येकीनं घेऊन यायचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काहींना प्रपंचही आवडतो, काहींना देवही आवडतो. काहींना फक्त प्रपंचच आवडतो, देव आवडत नाही. फक्त संसार, फक्त प्रपंच, फक्त लोभ, पैसा पैसा पैसा, नाही का, फक्त लोभ, फक्त पैसा. एकदा काय झालं, एका डॉक्टरच्या तिथे क्लिनिकच्या बाहेर एक पाटी लिहिली होती. डॉक्टरची फी 300 रुपये. फरक पडला नाही तर 1000 रुपये. डॉक्टरची फी 300 रुपये, पण फरक नाही पडला तर 1000 रुपये रिटर्न परत. एकानं वाचलं, कंजूस माणसानं, लोभी माणसानं वाचलं. तर म्हणतो आता आपण वसूल करायचे, या डॉक्टरकडे 1000 रुपये वसूल करायचे. आणि अशा प्रकारे जातो, सांगतो डॉक्टर साहेब, विठ्ठल 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 विठ्ठल. डॉक्टर साहेब, मला आजार आहे, मला चवच कळत नाही हो, बऱ्याच दिवस झाले मला चव कळत नाही. तेव्हा डॉक्टर साहेब, अगं नर्स, ती 32 नंबरची बॉटल आण आणि 5 थेंब याच्या तोंडात टाक. जेव्हा तोंडात 5 थेंब टाकले तेव्हा तो शी शी शी, किती कडू किती कडू, बघा तुमच्या तोंडाची चव आली, काढा 300. विठ्ठल विठ्ठल. त्यानं विचार केला, 1000 रुपये कमवायला आलो, 300 गेले. तोंड सोडायची नाही, परत जायचं. पुन्हा जातो आणि परत जातो. सांगतो डॉक्टर साहेब, आज काय झालं, माझी स्मरणशक्ती गेली, मला मागचं काहीच आठवत नाही, मला काहीच आठवत नाही, माझी स्मरणशक्तीच गेली. तेव्हा पुन्हा त्या ठिकाणी डॉक्टर साहेब म्हणतात, अगं नर्स, ती 32 नंबरची बॉटल काढ आणि 5 थेंब टाक. तो पटकन म्हणतो, अहो ती कालचीच बॉटल आहे, काढा 300, तुमची स्मरणशक्ती आली. हजारच्या भानगडीत 600 गेले. कमीत कमी त्या ठिकाणी वसूल करूया. पुन्हा तिसऱ्यांदा जातो. तो म्हणतो की डॉक्टर साहेब, माझी आज नजरच गेली, मला काहीच कळत नाही, डोळ्यांना माझ्या दिसतच नाही, माझी नजरच गेली. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणतो, मी हरलो, तुम्हाला आता मी 1000 रुपये देतो, पण 1000 रुपये देताना 100 रुपये हातावर ठेवले. तो म्हणतो, डॉक्टर साहेब, इथे 100 रुपये बघ, तुला दिसायला लागलं. विठ्ठल लोभ सांगायचा होता, केवळ प्रपंच प्रपंच प्रपंच. काहींना फक्त प्रपंचच आवडतो, देव अजिबात आवडत नाही. काहींना प्रपंचही आवडत नाही, देवही आवडत नाही. त्या ठिकाणी आकाशातले गिधाड ना धड प्रपंच, नाही का, ना त्या ठिकाणी देव. पण एक वर्ग असा आहे की त्यांना फक्त आणि फक्त देवच आवडतो, नाही का. त्याकरता माशाचं उदाहरण दिलं, नाही का. जीवना वेगळी मासोली, तैसा तुका तळमली. त्यांना फक्त फक्त देवच आवडतो. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. नुसता आवडत नाही, अखंडपणे आवडतो. अखंड, खंडेना जीवन, अखंडपणे आवडतो. अखंडित आणि प्रेमभावाने आवडतो. प्रेम भक्ती या ठिकाणी आध्यात्मिक जीवनातली उत्तुंग अवस्था आहे. प्रेमभक्ती उत्तुंग अवस्था आहे. अशा प्रकारे अखंडित प्रेमभावाने या संतांना देव आवडतो. म्हणून या जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी तीच भाग्यवान आहे, तीच भाग्यवंते, सरती पुरती धनविद्ते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आणि अशा संतांची सेवा आपण जर केली
तर त्या ठिकाणी ती देवापर्यंत पोहोचते, एक अर्थ. किंवा अशा संतांनी केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते, दोन अर्थ. अशा संतांनी केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते किंवा अशा संतांची आपण केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते. शेवटच्या कडव्यात
पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भावतीच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अशा प्रकारे या भंगामध्ये एका ज्ञानी भगवत भक्ताचं लक्षणात्मक वर्णन तुकोबाराय करतात। त्या ठिकाणी ते पवित्र आहेत, सोहळे आहेत, या जगाच्या पाठीवर तीच पवित्र आणि सोहळे आहेत। ते नामचिंतनी करतात आणि त्या ठिकाणी ते ज्ञानी सुद्धा आहेत, भक्ती करतात आणि ज्ञानही त्यांनी कमावलेलं आहे। म्हणून पवित्र सोहळी एकतेच भूमंडळी त्याचं कारण ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अशा संतांच्या प्रमाणे आपणासही त्या देवाची आर्द्रता आपल्या अंतःकरणामध्ये ठसावी, तो देव आपल्याला आवडावा अशा संत चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया। त्या संतांचं गोड भजन ज्ञानेश्वर पिंपळघरवासीय सर्वांना धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो। ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं दर्शन झालं, हनुमान महाराज पाटील कोलेगावकर यांचंही ऋण व्यक्त करतो। या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ असा गायकवृंद मला लाभला, त्यांचंही ऋण व्यक्त करतो। उत्कृष्ट मृदुंगमणी विणेकरी, उत्तम साऊंड सिस्टम आणि चोपदार इथे लाईव्ह यूट्यूब चॅनल। बाबा जे काही पंच मारलेत ते काढून टाक, मधले पंच असतील ते काढून टाक। उत्तम साऊंड सिस्टम झालेली सेवा गावदेवी मातेच्या चरणी समर्पित करतो। याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम। जय विठ्ठल, जय जय विठ्ठल। जगद्गुरु तुकाराम सद्गुरु 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 महाराज गोपाल कृष्ण भगवान देवी माते जय वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी पवन सुत हनुमान की जय जय श्रीराम। 7-8 मिनिटात थांबतो मी, बसा।